पण मनाचा असं आहे, ज्याची गोडी आपण त्याला लावू त्याचीच गोडी लागत असते. आणि जो विचार आपण करत असतो तोच आपल्या डोक्यामध्ये सतत घोळत राहत असतो. ही पूर्णपणे मानसिक असते. 2% खरं आहे. 100 जण असाल तर 2 मध्ये ओरिजिनल असतं आणि 98% मानसिक असतं. तर माझ्याकडे आतापर्यंत कमीत कमी 1 कोटीपेक्षा जास्त मी अंगातली वारी काढलेली. पण असा मंत्र फेकून नाही. मंत्र तंत्राने भूत काढलेलं नाही आजपर्यंत. मी जे भूत निघालं अंगातलं, भूत म्हणजे काय, मानसिक. मी हे सांगू राहिलो भूत नाहीये. 2% आहे. मनाचं जे तयार झालं असतं ते आपल्याकडे प्रार्थना आणि संकल्पाद्वारे काढलं. संकल्प शक्तीच्या ताकदीने नष्ट होत असतं. ब्रह्मदेवाने संकल्प शक्तीच्या ताकदीने या सृष्टीची निर्मिती केलेली. आपण सुद्धा संकल्पाला बसून पहिलं या त्रिभुवनामध्ये सर्वात श्रेष्ठ जे आहे व ब्रह्म विष्णू शिवात्मक शक्तीने युक्त जे आहे श्री दत्त प्रभू, त्यांची हृदयामध्ये स्थापना केली होती. शंख वाजवून हृदयामध्ये स्थापना करून 2 तासाची प्रक्रिया आपली, म्हणजे प्रार्थना आणि संकल्प. त्याच्यामध्ये ते सगळं अंगातलं वारा असू, मनामध्ये निगेटिव्ह विचार तयार होत असू, ते सर्व या शरीररूपी यंत्राद्वारे बाहेर पडत असतात. आणि आपल्याकडे सुद्धा असं 2 तासाची ज्यावेळेस प्रक्रिया पूर्ण होती, संकल्प प्रार्थना ज्यावेळेस होती, सर्वात शेवटी असं असतं, मनामध्ये जे काही निगेटिव्ह विचार असतात ते पूर्ण शरीरातून बाहेर पडत असतात. म्हणजे कोणी हसत असतं, कोणी रडत असतं, कोणाला खोकला येतो, कोणाला ढेकर येतात. म्हणजे ते शरीरातून जे खोकला ढेकर जे येतात, जे रडतात, म्हणजे त्यांच्या अंगात आला हा प्रकार नाहीये. ज्यावेळेस मी ती प्रक्रिया घेतो त्यावेळेस त्यांना ती आठवण येते, काय, नवरा माझा ऐकत नाही, मुलगा माझा ऐकत नाही, कोणीतरी काहीतरी केलेलं आहे, शेजारच्यांनी माझ्यावरती जादूटोणा केलेला आहे, ते आठवतं. त्यामुळे मग ते उड्या मारतात, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात, कोणी हसतं. म्हणजे ते पूर्णपणे मानसिक असतं.